यावेळी टाईम सांगेन तर इव्हनिंगचे 5 वाजलेले आहेत आणि मी आज थोडंसं लवकरच किचनमध्ये सुरुवात केलेली आहे. तर अगोदर उसळ बनणार, म्हणजे आज गुरुवार आहे. साईबाबांच्या मंदिरामध्ये देण्यासाठी प्रसाद बनतो. प्रत्येक गुरुवारी खिचडी बनवत असते किंवा काहीही अदलून बनत असतं. पण आज मी उसळ बनवणार आहे. त्यासाठी मी आज सकाळीच हे हरभरे भिजत घातलेले होते. तर हरभरे थोडेसे जास्त झालेले आहेत फुलून. तर यामधले थोडेसे हरभरे मी ठेवले आहेत, म्हणजे सकाळी उसळ बनेल याची, म्हणजे सकाळी नाश्त्यामध्ये होऊन जाईल ते. आणि इकडं मी कुकरमध्ये हरभरे घेतलेले आहेत, म्हणजे कुकर भरतच आलेला आहे. आणि जास्त मी भरेन तर मग ते म्हणजे थोडासा स्पेस लागतो ना, म्हणून मी थोडंसं स्पेस ठेवलेला आहे, म्हणजे ते फुलण्यासाठी. आणि चवीपुरतं मीठ टाकून 2 शिट्या कुकरला करून घेतलेल्या आहेत. एकदम परफेक्ट ते हरभरे शिजलेले आहेत. तर मी चाळणीत काढून घेतलं, जेही एक्स्ट्रा पाणी आहे ते सगळं वितळून गेलेलं आहे. इकडे एक मोठी कढई घेतली. कढईमध्ये घेतलेलं आहे मी 2 ते 3 चमचे तेल. आणि मसाला डबे मसाला डब्यातले मसाले संपलेले आहेत, ते पण मी संग काढून घेतलेलं आहे. कढईमध्ये तेल छान गरम झालं, नंतर मी अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि हिंग टाकलेला आहे आणि 2 तेजपत्ते टाकलेले आहेत, फ्लेवर छान येतो. नंतर हिरवी मिरची, कांदा टाकलेला आहे, कोथिंबीर टाकलेली आहे, परतून घेतलं. आणि आता टाकूया सुके मसाले. तर इकडं धना पावडर, हळदी पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर आणि थोडासा मसाला टाकलेला आहे, परतून घेतलं. आणि जे शिजवून ठेवलेले हरभरे आहेत ना, ते टाकलेले आहेत. छान परतून घेऊया आणि थोडा वेळ कमी गॅसवरती झाकून ठेवते. मस्त अशी उसळ बनलेली आहे प्रसाद देण्यासाठी. आणि तसं तर प्रसादामध्ये आपण जीही वस्तू बनवतो ना, तर एक वेगळाच टेस्ट येतो, कारण ते देवासाठी बनवली जाते आणि खूप भक्तिभावाने आपण बनवतो ना, त्यामुळे एक वेगळाच टेस्ट येतो त्यामध्ये. तर इकडं उसळ बनलेली आहे. आता थोडा वेळ मी झाकून ठेवते. आणि संग स्वयंपाकी मला करायचा आहे आणि खूप गरमी होत आहे. हवा तरी अजिबात बंदच आहे आज, आसून नसल्यासारखी. गरमी खूप होत आहे आणि किचनमध्ये फॅन वगैरे नाही आहे ना, त्यामुळे खूपच जास्त गरमी होत आहे. आणि अशा गरमीमध्ये किचनमध्ये कामं करणं खूप कठीण झालेलं आहे. तर कालचा दिवस असा गेला, म्हणजे रात्री झोपण्यासाठी मला दररोज लेटच होतं, सगळं आवरून मी झोपत असते. आता हा दुसरा दिवस आहे. आजचा वार शुक्रवार आहे. सकाळची वेळ आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर इकडं सगळ्या भाज्या मी काढून फ्रीजमध्ये लावून ठेवत आहे व्यवस्थित. या सगळ्या भाज्या मला कल्पनानं पाठवलेल्या आहेत, काल माझ्या बहिणीनं दिलेल्या आहे, तिच्या घरचे आलेले होते. तर सगळ्या भाज्या मी टोपल्यातच काढून ठेवलेले होते, कारण फ्रीजमध्ये स्पेसच नव्हता, सगळं असंच ठेवलेलं होतं. तर असं सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे, कारण भाज्या असंच बाहेर ठेवलं तर गरमीमुळेच सुकून जातात. ते फ्रीजमध्ये डब्यामध्ये पॅक करून ठेवलं ना, 4-8 दिवस ताज्या फ्रेश बनून राहतात. तर हा 2-3 दिवसाचा मिक्स व्हिडिओ तुम्हाला येत आहे. म्हणजे हे आजचा वार शनिवार आहे, म्हणजे गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार 3 दिवसाचा व्हिडिओ आहे. तर आज ना मला थोडंसं असं वाटलं की आज रविवार आहे, म्हणून मी काय केलं, इकडे उडदाची डाळ जी आहे ना, म्हणजे मिक्स डाळीचं आज मी वरण बनवत आहे. तसं तर शनिवारी उडदाची डाळ मी बनवत नाही, पण मला ना वाटलं आज रविवार आहे, म्हणजे एकतर आता शाळा पण जाणार कोणी नाही का, अगोदर ना मुलं शाळेत जायचे, कॉलेजला जायचे, त्यामुळे मला आठवण राहायचं म्हणजे आज रविवार आहे, आज सोमवार आहे. पण आता सगळे वार सारखे झालेले आहेत, कधी शनिवार आहे कधी रविवार आहे ते पण समजत नाही, असं होतं. तर त्यामुळेच थोडंसं मला इथं कन्फ्युजन झालं की आज रविवार आहे, म्हणून मी उडदाची आणि चणा डाळ दोन्ही मिक्स केल्या आणि इकडं शिजत ठेवलेलं आहे. आणि पोह्याची तयारी मी करत आहे, म्हणजे रविवारी मी काहीतरी बनवत असते, पोहे, सुशेला किंवा उपमा बनवत असतो. तर मी रविवार आहे म्हणून पोहे बनवले, उडदाचं वरण बनवलं, सगळंच आज असं झालं. आणि नंतर दुपारी आठवलं की आज शनिवार आहे. तर कधी कधी असं होतं ना, म्हणजे कसं आहे, आता घरामधनं कोणीतरी, आता मुलं शाळेत जाणार आहेत किंवा काहीतरी ड्युटी आहे, तेव्हा लक्षात राहतं की आज रविवार आहे, कारण रविवारी सगळेजण घरी असतात. पण तसं आजकालचे आपले दिवस एकसारखे झालेले आहेत, कोणी कुठं जाणार नाही, येणार नाही, जे आपला दररोजचा रुटीन आहे ते चालत असतो, त्यामुळे असं होतं. आणि तुम्ही विचारतही होता की ताई दिनेश कधी येणार आहे, म्हणजे मीच म्हणलेलं होतं की दिनेश येणार आहे. तर 4-8 दिवसामध्ये दिनेश येणार आहे. आणि कधी एकदाचे 4-8 दिवस जातील आणि कधी एकदाचा दिनेश घरी येईल असं झालेलं आहे, म्हणजे खूप कठीण जाणार आहेत. 3-4 महिने कसे गेले समजलं नाही, पण आता हे 3-4 दिवस खूपच कठीण जात आहेत. तर असं इकडं डाळ छान शिजलेली आहे. यामध्ये मी हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे, म्हणजे जेव्हा हे मिक्स डाळीचं वरण बनवतो ना, त्यामध्ये हिरवी मिरचीचा फ्लेवर छान येतो, म्हणून हिरवी मिरची टाकायची आहे. लाल मिरची टाकली तर टेस्ट इतका छान येणार नाही.
तर इकडं सगळं टाकलं, हिरवी मिरची, हळदी पावडर, चवीपुरतं मीठ टाकून डाळ मी छान घाटून ठेवलेली आहे आणि चिंच पण इकडं गरम पाण्यात टाकून एक उकळी काढून घेतलेली आहे. आणि मला शेंगदाण्याची चटणी वाटायची होती. कालची शेंगदाणे मी भाजून ठेवलेले होते, पण रात्री लेट झालेला होता म्हणून वाटलेलं नाही आहे. तर या भाजलेल्या शेंगदाण्यामध्ये मी मसाले टाकले, जसं लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ आणि जिरं टाकलेले, खूप सारं लसूण टाकलेलं आहे आणि मिक्सरला वाटून घेतलेलं. एकदम फाईन वाटायचं नाही, एकदम बारीक करायचं नाही आहे. जसं आपण खलबतमध्ये वाटतो ना तशाच पद्धतीने हे ठेवायचं आहे. तर शेंगदाण्याची चटणी वाटून झालेली आहे आणि आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरवी मिरची वाटणार आहे. म्हणजे अगोदर मिरच्या वाटल्या तर चटणी वाटता आली नसती, म्हणून मी अगोदर चटणी बनवली, त्यानंतर हिरवी मिरची इकडे मी वाटलेली आहे. कारण अगोदरची ही मिरची पेस्ट आहे ते टाकलेली मी वरणात, पण ती थोडीशी होती, त्यामुळे मी आणखीन थोड्याशा मिरच्या भाजून इकडे पेस्ट बनवून ठेवलेली आहे आणि मिक्सरचं भांडं धुवून मी इकडे वरणात टाकलेलं आहे. परत आता इकडे चिंचेचा पल्पही काढून टाकला. इकडं पूर्ण तयारी झालेली आहे, तर फक्त तडका द्यायचा राहिलेला आहे. तर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. पोहे बनवण्यासाठी इकडं खूप सारे कांदे मी साल काढून घेतलेले आहेत आणि टमॅटो, हिरवी मिरची हे सगळं घेतलेलं आहे. म्हणजे एकच चाललेलं आहे डोक्यामध्ये की आज रविवार आहे, थोड्या वेळात हे येतील यांच्यासाठी पोहे. म्हणजे रविवारी सगळ्यांसाठी वेगवेगळं मला बनवावं लागतं, स्वयंपाक वेगळा, परत पोहे किंवा सुशेला हे पण बनवतात. तर त्याच हिशोबाने इकडे मी सगळी तयारी करून घेत आहे. तर लसूण वाटून घेतलेला आहे, थोडासा पसारा झालेला आहे किचनवरती. तर जोपर्यंत ही भाजी आणि पोहे हे सगळं बनणार नाही तोपर्यंत हा पसारा असाच राहतो. तर चला आता पटकन बनवून घेऊ, कारण परत मग देवपूजा ही ती कामं खूप सारी आहेत आणि किचनमध्ये अशी दगदग होत आहे ना की जास्त वेळ किचनमध्ये थांबलं ना पूर्ण घामाने अंग भिजत आहे. कधी एकदाचं किचनमधून बाहेर जावं असं होत आहे. तर इकडं लसणाची फोडणी दिलेली आहे आणि वरण मी इकडं बनवलेलं आहे. मस्त असं वरण बनलेलं आहे. वरून मी थोडंसं मसाला टाकलेला आहे. वरणाला एक उकळीचा वेट करूया आणि तोपर्यंत मी इकडं कांदे चिरून घेतलेले आहेत, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि टमॅटो आणि सुरी पण व्यवस्थित चालत नाही आहे, त्यामुळे थोडंसं मी किचनवरती घासून घेतलं, मग परत व्यवस्थित चालते. तर इकडे टमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे. आता पोहे बनवून घेऊ पटकन. आणि बनवूनही काय हे ते मीच खाल्लेले होते, हे म्हणत होते आज तरी उपवास काही नाही आहे आणि पोहे किंवा सुशाला असा नाश्ता दररोज आपल्या घरी बनत नाही आहे, त्यामुळे तितकं आवडीनं खात नाहीत, फक्त रविवारीच मी बनवत असते. तर ते बनवून ठेवणे सगळं व्यर्थ गेलं, कारण जे रोजचा स्वयंपाक बनलेला होता तेच टिफिनला घेऊन गेले आणि पोहे मात्र तसेच राहिले, ते मीच खाल्लेले होते. तर इकडं संग मी पाणी पण भरून घेत आहे. म्हणजे सकाळी मी बोर चालू करते, पण फक्त बाहेर अंगण वगैरे धुणं, झाडांना पाणी देणं. आता गरमीही चालू आहे ना, खूप गरमी होत आहे, त्यामुळे सगळ्या झाडांना 2 वेळा पाणी द्यावं लागतं. एक तर सकाळी देत असते आणि इव्हनिंगला 1 वेळा देत असते, कारण आता सगळ्या झाडांना पाण्याची खूप गरज आहे, खूप जास्त गरमी वाढलेली आहे. तर असं इकडं दूध पण आलेलं आहे, मी दूध गरम करून घेतलं आणि संग इकडं हिरवी मिरची जे वाटून ठेवलेली होती थोडीशी मी वरणाला घातली आणि जी राहिलेली आहे ते मी इकडे डब्यामध्ये भरलेली आणि छान पॅक करून फ्रीजमध्ये ठेवलं, म्हणजे 3-4 दिवस आरामात राहते. असंच ओपन ठेवलं तर खूप लवकर ते पण म्हणजे खराब व्हायचं हे असतं, त्यामुळे पॅक करून ठेवलेलं आहे. आणि इकडं दुसरी कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी. यामध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी, जिरं, कांदा, टमॅटो, हिरवी मिरची सगळं टाकलं, कोथिंबीर टाकली, परतून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं डाळवं टाकलेलं आहे मी, हळदी पावडर टाकलं, म्हणजे फोडणीमध्ये हळदी पावडर टाकल्यानं पोह्याला कलर छान येतो. नंतर यामध्ये जे भिजवलेले पोहे होते त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आणि हे पोहे मी फोडणीमध्ये टाकून परतून घेतले. एकदम मस्त असे पोहे बनलेले आहेत आणि पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. आता फक्त भाकरी बनवायच्या आहेत आणि बाबांचे आवरलेले जेवण करायला बसलेले आहेत. आज ना थोडासा मला लेट झालेला आहे. तर असो, आणि गरमीमुळेही किचनमध्ये जास्त वेळ थांबलं जात नाही, थोडंसं बाहेर जाते, मग परत किचनमध्ये येते. एअर जऱ्या सुरूच असतात, त्यामध्ये लेट होत आहे. तर असो, इकडं भाकरी बनत आहेत आणि दही पण रात्री मी विरजू लावलेलं होतं, तर तेच बघत होते व्यवस्थित विरजले की नाही. तर दही छान विरजलेलं आहे. तर पोहे, दही हे सगळं आता इकडं यांना टिफिन भरून देण्यासाठी मी सगळं काढून ठेवलेलं होतं, पण नंतर हे म्हणले की आज रविवार नाही आहे, त्यामुळे जे रोजचा स्वयंपाक आहे तेच दे. तर खिडकीतून बाहेर बघू शकता किती ऊन आहे. म्हणजे सकाळीच असं वातावरण होतं आहे ना, इतकी गरमी होत आहे की असं वाटतं की दुपारच झालेली आहे. खूप तगमग होत आहे गरमीमुळे. तर असं इकडे बाबांचं आवरलेलं आहे, तर अगोदर मी त्यांना जेवायला वाढत आहे. भाकरी पण इकडे बनतच आहे, संग टिफिन पण भरायचं आहे. सकाळी इतकी धावपळ होते ना, जोपर्यंत एक वेळचं जेवण होत नाही सगळ्यांचं तोपर्यंत इतकी धावपळ असते ना सकाळी. म्हणजे 9-10 वाजेपर्यंत अशी धावपळ असते, पण त्यानंतर थोडंसं छान वाटतं. म्हणजे देवपूजा, मग निवांत भांडे, कपडे, फरशी पुसणं हे दिवसभर कामं चालत असतात, पण सकाळी मात्र खूप घाई होत असते. तर असं इकडं भाकरी बनवतच दुसरी कामं माझी होत आहेत. असं नाही की एकच काम मी करत असते, संग खूप सारी कामं असतात. म्हणजे बाबांना जेवायला वाटणं, टिफिन भरणं, अधूनमधून दुसरी कामं होतच असतात यामध्ये.
तर सगळ्यांच्या घरी अशी धावपळ सुरू असते सकाळी सकाळी, कारण सगळ्यांचं वेगवेगळं असतं. कुणाला कुठं जायची घाई असते, तर कुणाला कुठे जायची घाई असते, नाहीतरी आपल्यालाच कुठंतरी जायचं असतं. अशी सकाळी सकाळी सगळ्यांच्याच घरी घाई असते. तर असं इकडं भाकरी बनवतच मी टिफिन पण भरलेला आहे. वरण, भात, भाजी हे सगळं भरलेलं आहे. पोहे काय डब्यात भरलेत, कारण जास्त झालेले आहेत हे. तर दोघांच्या हिशोबाने इकडे मी टिफिन भरलेला आहे. आणि रात्री मी काकडी, बीटरूट हे सगळं चिरलेलं होतं, तर थोडंसं राहिलेलं होतं, तर मी ते सगळं ॲल्युमिनियम पेपरमध्ये रॅप करून दिलेलं आहे. तर टिफिनही भरलं, भाकरी झालेल्या आहेत. तर आता पुढचं